महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचा अपडेट महानिर्मितीमध्ये जी अप्रेंटिसशिप आहे त्या अप्रेंटिसशिप संदर्भामध्ये आहे. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण या प्रकारचा जर अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे, तर नेमका आजचा अपडेट काय, तर आज महानिर्मितीची जी अप्रेंटिसशिप आहे त्या संदर्भामध्ये अपडेट आहे. आता त्याच्याकरता क्वालिफिकेशन एक 10वी पाहिजे आणि सोबत तुमचं ITI झालेलं असलं पाहिजे. परंतु कोण्या ट्रेडमध्ये 8 ट्रेडचे नावं दिलेले आहे: इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, RAC आणि मोटर मेकॅनिक व्हेकल सोबत टर्नर, असे टोटल 8 ट्रेड दिले आहे. त्यांच्यासाठी अप्रेंटिसशिप आहे. ॲडव्हर्टाइजमध्ये कुठेही किती वॅकन्सी आहे हे दिलेलं नाही आहे. आता नेमकं लोकेशन कुठचं आहे तर ते आहे पोफळी, रत्नागिरी, म्हणजे तालुका चिपळूण आहे, जिल्हा रत्नागिरी आहे, सोबतच सातारा. या दोन ठिकाणचे विद्यार्थी काय इथे इलिजिबल आहे, दोन जिल्ह्याचे, रत्नागिरी आणि सातारा. ठीक आहे, आणि तुम्हाला जर याची डिटेल ॲडव्हर्टाइज बघायची असेल तर आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे CST लॉन्चपॅडचं, त्या चॅनलवरती तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. आणि तसंही तुम्हाला डाउनलोड करावं लागेल, कारण की एक ऑफलाईन फॉर्म पण भरायचा आहे आणि ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली आहे. आता जर तुम्ही इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनचे विद्यार्थी असाल किंवा तुम्ही ITI बेसिसवरती अप्रेंटिसशिपची तयारी सोबतच तुम्ही स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी करत असाल तर आपल्या ॲपवरती, जे आपली ॲप आहे CST लॉन्चपॅडची, त्या ॲपच्या पूर्ण कोर्सेसवरती नवीन वर्षाकरता न्यू इयरचा स्पेशल ऑफर आहे. 31 डिसेंबरला 25%, 1 जानेवारीला 22% आणि 2 जानेवारीला 20%, म्हणजे 31ला जास्ती आहे आणि कमी होत 2 पर्यंत ऑफर आहे. जर कोणाला कोणता कोर्स घ्यायचा असेल आणि अभ्यास करायचा असेल तर आवर्जून या ऑफरचा आनंद घेऊ शकता किंवा याचा फायदा घेऊ शकता. तेही लिमिटेड कालावधीपुरतं आहे, कारण एवढा मोठा ऑफर क्वचितच आपल्या ॲपवरती अवेलेबल असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा सरळ ॲप डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, आता महत्त्वाचा आपला अपडेट जो आहे, अपडेट कशाचा आहे तर महानिर्मितीच्या अप्रेंटिसशिपचा आहे. कुठची आहे? पोफळी, तालुका चिपळूण आणि जिल्हा काय? रत्नागिरी. ठीक आहे, तर हा ॲड्रेस पण तुमच्या कामाचा आहे, कारण की तुम्हाला जायचं काम पडलं तर या ऑफिसमध्ये जायचं, लक्षात ठेवायचं. आता नेमकं इथं काय काय दिलेलं आहे ते सांगतो बघा. कुठचं आहे? कोयना जल विद्युत केंद्र. आता तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल, हायड्रो पॉवर प्लांट आहे, तिथचं काय अप्रेंटिसशिप आहे, म्हणजे तुम्हाला हायड्रो पॉवर प्लांटमध्ये अप्रेंटिसशिप करायची संधी मिळत आहे. त्याच्यानंतर शालांत परीक्षा, म्हणजे तुमचं 10वी झालेलं असलं पाहिजे आणि ITI तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे, सर्वात महत्त्वाचं. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर कमीत कमी ITI मध्ये 55 गुण पाहिजे. आता एवढा कमी कोणालाच नसते, त्याच्यावरतीच असते सर्वांना, तरी पण 55. आणि ओपनमध्ये असाल तर 60% गुण तुम्हाला असले पाहिजे तुमच्या ITI मध्ये, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महत्त्वाचं की तुम्हाला अप्लाय करण्याकरता जी अप्रेंटिसशिपची लिंक आहे, काय? apprenticeshipindia.gov.in, इथं ORG नाही आहे, .gov.in, म्हणजे तुम्हाला ही एंजल लेटरमध्ये चुकलेली आहे. मी तुम्हाला ओरिजिनल लिंक आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे. त्यावरती तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मग तुम्हाला अप्लाय करायचं. अप्लाय करण्याकरता हा आस्थापना जो क्रमांक आहे, आस्थापना क्रमांक, इस्टॅब्लिशमेंट नंबर, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा हा नंबर टाकायचा. कसं अप्लाय करायचं ते सांगतो. अप्लाय केल्यानंतर जो तुम्ही अप्लाय करणार त्याची स्क्रीनशॉट घ्यायची आणि त्याची प्रिंट काढायची. ठीक आहे, म्हणजे ते तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे. ऑनलाईन अप्लाय करणे एकदम गरजेचे आहे आणि त्याची प्रत पण अर्जासोबत पाठवणे तेही तेवढ्याच महत्त्वाचं. आता नेमकं अप्लाय कसं करायचं तुम्हाला माहीत आहे. आपली जे डिजिटल स्किल इंडियाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती अप्रेंटिसशिप इंडियाची जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला काय करायचं, रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर पूर्ण प्रोफाईल 100% फिल करायचं. डाव्या हातावर अपॉर्च्युनिटी टॅब आहे, त्या टॅबमध्ये सर्वात शेवटी हा इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा जो मी आत्ता सांगितला आणि सर्च करायचं. तुम्हाला तुमचा ट्रेड दिसणार आणि बरोबर महाजनकोची पोफलीची जी ॲडव्हर्टाईज आहे ते तुम्हाला दिसणार. तिथनं काय करू शकता तुम्ही, अप्लाय करू शकता, तेही आपल्या ट्रेडला. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये ज्या 100% जागा आहे, 100% जाग्यामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. कसं? जर कर्मचारी असणार त्याच डिपार्टमेंटचा तर त्यांचे जे मुलं वगैरे असणार, ठीक आहे, मुलं असणार, पाल्य असणार, त्यांच्यासाठी 25% काय त्यांना रिझर्वेशन वेगळं ठेवलेलं आहे. ठीक आहे, ते म्हणजे ऑफरसारखंच झालं त्यांच्यासाठी. पुन्हा जे प्रकल्पग्रस्त आहे, पोफळीमधील प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आहे त्या गावातील, त्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला असेल तर त्यांच्यासाठी 25% पुन्हा त्याच्यातल्या जागा रिझर्व आहे. आणि शिल्लक राहिलेल्या ज्या 50% जागा आहे त्या काय सर्वांसाठी आहे, म्हणजे सर्व अदर जे शिल्लक आहे त्यांच्यासाठी 50% जागा शिल्लक आहे. ठीक आहे, आता व्यवसाय परीक्षेत जे तुम्हाला गुण मिळाले त्याच्याच
भरोशावरती तुमची काय लागणार, मेरिट लिस्ट लागणार. म्हणजे जे तुम्हाला ITI मध्ये पर्सेंटेज आहे त्याच्यानुसार तुमची काय असणार, मेरिट लिस्ट असणार किंवा तुमचं सिलेक्शन असणार. ठीक आहे, मग ते माहीत कसं होईल, तर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID आहे त्याच्यावरती तुम्हाला काय अपडेट येणार. त्याच्यानंतर आता पाल्य व स्थानिक प्रकल्पग्रस्त, म्हणजे पाल्य म्हणजे काय, की ज्यांचे मी आता सांगितलं 25% ज्यांना रिझर्वेशन आहे, ज्यांचे पाल्य आहे त्यांना 25% रिझर्वेशन आहे, आणि जे स्थानिक प्रकल्पग्रस्त आहे त्यांना 25% रिझर्वेशन आहे. परंतु हे जर विद्यार्थी नाही मिळाले किंवा त्या जागी इतके जर नसले तर उपलब्ध नाही झाले, म्हणजे उपलब्ध नाही आहे, तर अशा केसमध्ये जे 50% उरलेले आहे उर्वरित त्यांच्यामध्ये यांना ॲड केलं जाईल. जेवढ्या जागा राहील तेवढ्या, म्हणजे 50% विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येणार, म्हणजे जागा वॅकंट राहणार नाही. ठीक आहे, म्हणजे मेन उद्दिष्ट. त्याच्यानंतर आता बघा, जर पहिलं 25% जर तुमचे आई वडील जर कंपनीमध्ये असेल तर त्याच्यासाठी काय, कंपनीमध्ये कार्यरत, रिटायर्ड चालणार नाही, कार्यरत असले पाहिजे, आणि तुम्हाला फॉर्म सोबत त्यांचं ओळखपत्र तुम्हाला पाठवावं लागेल झेरॉक्स मारून. ठीक आहे, त्याच्यासोबत जर तुम्हाला पुन्हा 25% जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांना जर तुम्हाला 25%चं आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या गावातली तलाठी किंवा सरपंचाचं तुम्हाला रहिवाशी आणावं लागेल, ती त्याची साक्षांकित प्रत असली पाहिजे. ठीक आहे, मग आता वय किती असणार, तर कमीत कमी तुमचं 18 वर्ष वय असलं पाहिजे, आणि जास्तीत जास्त 38 वर्ष, म्हणजे शेवटी 38 वर्ष ओपनमध्ये असाल. तर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला पुन्हा 5 वर्षाचं काय मिळालं, रिलॅक्सेशन मिळणार, म्हणजे तुम्हाला अधिकचे 5 वर्ष तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर अर्जासोबत एक नमुना जोडलेला, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं PDF डाउनलोड करावं लागेल. PDFच्या शेवटी एक अर्ज आहे, तो अर्ज भरायचा, ऑनलाईन अप्लाय केली त्याची पण प्रत घ्यायची, सोबत डॉक्युमेंट तुम्हाला तिथं डिपार्टमेंटला नेऊन द्यायचे किंवा पाठवायचे. ठीक आहे, अर्जाचा नमुना शेवटी जोडलेला. आता बघा, मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ID शेवटीपर्यंत सुरू असला पाहिजे, कारण मध्ये तुम्हाला फोन करायचा असला किंवा कॉल करायचा असला किंवा लेटर द्यायचं असलं तर सर्व ईमेल ID मोबाईलवर नंबरवरती चालणार, तर तो तुमचा सुरू असला पाहिजे, बंद झाल्यास मंडळ जबाबदार नाही, असं लिहिलेलं आहे. आता नेमके ITIचे ट्रेड कोणते इलिजिबल, आताच सांगितलं मी, वीज तंत्री, जोडारी, सर्व तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. हे ट्रेड काय तिथे इलिजिबल आहे, तर इथं लिहिलेलं. आता पुन्हा वाचून काही तुमचे सेकंद वाया घालवणार नाही मी. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे की पुन्हा काय पाहिजे, तर तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं अधिवासी असल्याचं सर्टिफिकेट पाहिजे, ज्याला डोमेसियल म्हणतो. ठीक आहे, डोमेसियल कंपल्सरी असलं पाहिजे, आणि डोमेसियल काढून ठेवायचं तुम्हाला नेहमीसाठीच ते लागणार पण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे की जर तुम्हाला, म्हणजे तुम्ही जर फॉर्म भरला तर कुठे नेऊन द्यायचा आहे, तुमचं बघा काय काय नेऊन द्यायचं आहे, कागदपत्रे मी शेवटी सांगतोच काय काय. त्याच्यानंतर तुमचा ऑनलाईन अप्लाय केला अर्ज, त्याची प्रिंट, आणि याच्यासोबत जो फॉर्म आहे तो फॉर्म, 3 गोष्टी तुम्हाला सोबत द्यायच्या आहे. कुठं, कोयना जल विद्युत केंद्र, पोफळी कार्यालय, मानव संसाधन विभाग, दिनांक 6/1/2026 पर्यंत पोहोचलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतरच्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. आणि ही खास भरती जी आहे ती रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत आहे. इथं असं नाही म्हटलंय तुम्ही भरू नका बाकीच्यांनी, पण खास रत्नागिरी आणि साताऱ्याचे जे विद्यार्थी आहेत जिल्ह्याचे, त्या विद्यार्थ्यांसाठी काय ही भरती आहे. ठीक आहे, आता फॉर्मचा अर्जाचा नमुना दिलेला आहे सर्वात शेवटी, तुम्ही डाउनलोड कराल ना टेलिग्रामवरनं, तर हा अर्जाचा नमुना आहे, हा तुम्हाला भरावा लागेल आणि भरून पाठवावं लागेल. नाव, वस्तुप्राणी तुम्हाला लिहायचं आहे, आणि शेवटी याच्यामध्ये कागदपत्र दिले आहे की नेमके कोणते तुम्हाला कागदपत्र लागणार, तर त्याची साक्षांकित झेरॉक्स करून सेल्फ अटेस्टेड करून पाठवून द्यायचे. पूर्ण दिलेलं आहे, सोबत अप्लाय केल्याची प्रत पण तुम्हाला याच्यासोबत जोडायचं आहे, डोमेसियल जोडायचं आहे, तुमचं 12वी नसेल झालं तरी चालेल, 10वीचं तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागेल, मार्कशीट द्यावं लागेल, गुणपत्र, आणि सर्टिफिकेट वरती TC किंवा सर्टिफिकेट दोघांपैकी एक. ठीक आहे, तर ही ॲडव्हर्टाईज कुठची होती, महानिर्मितीच्या अप्रेंटिसशिपची. जर तुम्ही आता स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल, इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनचे तुम्ही विद्यार्थी असाल, तर आपल्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा एक मास्टर कोर्स आहे, जो सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता, ऑल इंडिया सर्व परीक्षेकरता एकदम उपयुक्त आहे. तर तुम्ही याची अधिक माहिती करता इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती पण संपर्क करू शकता, किंवा सरळ आपली CST लॉन्चपॅडची ॲप डाउनलोड करू शकता, आणि ऑफर चाललेला ऑफरचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता. ठीक आहे, ही माहिती होती कशाची, महानिर्मितीच्या अप्रेंटिसशिपची, ज्याचं लोकेशन होतं रत्नागिरी. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर पण ऑल नोटिफिकेशन ऑन करा. इथे सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.